झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात भाजपाचे दिवाळी शुभेच्छा बॅनर फाडले। सचिन शेवतकर आणि राजेश पवार यांचे होते संयुक्त बॅनर। समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन शेवतकर आणि माजी नगरसेवक राजेश पवार यांनी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये संयुक्तपणे बॅनर लावलेत। मनपाची रीतसर परवानगी घेऊन लावलेल्या या शुभेच्छा बॅनर्सची काही समाजकंटकांनी हेतुपुरस्सर नासधूस करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होतोय। या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार दीपावली सारख्या आनंदाच्या सणात समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याने संबंधित घटनेवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला। या प्रकरणी पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। निवेदन देताना कल्याणीताई अंपळकर, सचिन शेवतकर, राजेश पवार, दगडू बागुल, जिल्हा सरचिटणीस पवनकुमार जाजू, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, सुहास अंपळकर, तुकाराम पवार, योगेश विभूते, गणेश पाटील, महेंद्र पाटील, सुशील वर्मा, योगेश वाणी, दीपक विभूते, राजेंद्र काटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।